आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी रेल्वे प्रशासनाकडे बदलापूर आणि वांगणीच्या मध्ये कासगाव किंवा चामटोली रेल्वे स्थानक व्हावं अशी मागणी केली होती। त्याचबरोबर कासगावहून बडोदा जेएनपीटी महामार्गाप्रमाणे जसा डोंगरात बोगदा करण्यात आलाय तसाच बोगदा करून मोरबे आणि त्यानंतर कामोठे म्हणजेच नवी मुंबईपर्यंत रेल्वेद्वारे पोहोचता येईल, त्यामुळे हा रेल्वे मार्ग करावा अशी पत्राद्वारे विनंती केली होती। दरम्यान ही रेल्वे व्हावी यासाठी राम पातकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता। त्यामुळे रेल्वेनं आता या संदर्भात सर्वेची प्रक्रिया सुरू करणार असल्याचं पत्राच्या माध्यमातून सांगितलंय। कसा असेल हा रेल्वे मार्ग याबद्दल रामभाऊ पातकर यांनी सविस्तर माहिती दिली आहे। वडोदरा एक्सप्रेसवे जसं झालं, टनलिंग झालं, 4.5 किलोमीटरच्या पलीकडे आम्ही नवी मुंबईत प्रवास करू शकतो मोरबे या गावी। तसंच जर रेल्वे झाली, बोगदा जर तयार झाला तर मला असं वाटतं की नवी मुंबईत आपण 15-20 मिनटात जाऊ शकतो आणि रेल्वेला खर्च कमी आहे। 50 कोटी कर पर किलोमीटर आहे, मेट्रोपेक्षा कमी खर्चाची आहे आणि गरिबाला परवडणारी आहे, तिकीट स्वस्त असल्यामुळे। आणि खरवई, जुईली, मानकवली आणि हा जो परिसर आता मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, तिथल्या लोकांना, तिथल्या पॅसेंजरला सगळ्यात जवळचं स्टेशन असेल तर तो चामटोली कासगाव। मी आदरणीय अश्विनी वैष्णव यांना धन्यवाद देतो। त्यांनी गडकरी साहेबांनी शिफारस केली, त्यांनी खूप पाठपुरावा केला आणि आपले मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी मुख्यमंत्रीपदाचं चार्ज स्वीकारल्याबरोबर त्यांनी ही रेल्वे करावी अशा प्रकारचं पत्र रेल्वे मंत्र्यांना दिलं होतं। METP 3A मध्ये घ्यावी असे आदेश दिले होते आणि त्याची मला वाटते तंतोतंत अंमलबजावणी होते। रेल्वेने निर्णय घेतला की याचा सर्वेक्षण करून अंतिम अहवाल ते रेल्वे बोर्डाला सादर करणार आहेत आणि लवकरात लवकर रेल्वे मंजूर होईल। कासगाव आणि डोंगराच्या पलीकडे मोरबे आणि मोरबेच्या पलीकडे परत कामोठे, हे साधारण 4-4.5 किलोमीटर इथून कासगाव ते मोरबे आहे आणि मोरबेच्या पुढे साधारण 12-13 किलोमीटर कामोठे आहे आणि त्यामुळे 18 किलोमीटर आपल्याला फक्त कामोठेपर्यंत प्रवासाला लागेल आणि कामोठ्याला लागूनच खारघर असल्यामुळे तिथे सगळा एअरपोर्ट पण जवळ आहे, म्हणजे आता 18 किलोमीटरच प्रवास होईल। दरम्यान भविष्यात हा रेल्वे महामार्ग आणि कासगाव रेल्वे स्थानक झालं तर मात्र बदलापूर, वांगणी, कासगाव, चामटोलीमधील प्रवाशांना नवी मुंबईला अवघ्या काही मिनिटात पोहोचणं शक्य होणार आहे। दरम्यान रेल्वे प्रशासनानं बदलापूर, कासगाव आणि चामटोली त्याचबरोबर वांगणीमधील प्रवाशांना ही गुड न्यूज दिले असं म्हणावं लागेल। पब्लिक मीडिया, बदलापूर।